ईव्हीएम हॅक करणं अशक्य, मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा दावा। ईव्हीएम मोबाईलवर ऑपरेट होत नाही, ईव्हीएमवर ओटीपी येत नाही, आरोपानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची आज दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद, ईव्हीएम बद्दल बोलण्याची शक्यता। महायुतीला तडीपार करू म्हणणाऱ्यांना कोकणवासियांनी तडीपार केलं, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, भिवंडीचा पराभव भरून काढण्याचा विश्वास। सांगलीमध्ये महाविकास आघाडीसाठी विधानसभा जागा वाटप देखील डोकेदुखी ठरण्याची शक्यता। विशाल पाटील विश्वजित कदमांकडून इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर दावा, तर खानापूर मिरज मतदारसंघ ठाकरे गटाचाच असल्याचा दावा। छगन भुजबळांनी बोलावली राज्यस्तरीय समता परिषद बैठक, जरांगे मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर होणार चर्चा, पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे लक्ष। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीडमध्ये युवकाची आत्महत्या, पंकजांना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला, पंकजांच्या अश्रूंचाही बांध फुटला, आत्महत्या थांबवा नाहीतर राजकारण सोडेल, पंकजांचं भावनिक आवाहन। राज्यासह देशभरात बकरी ईदचा उत्साह, मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी नमाज अदा। नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी, पावसानं उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढला।